धाराशिव जिल्हा म्हणलं की सततचा दुष्काळ आपल्या डोळ्यासमोर येतो. सदैव दुष्काळाच्या छायेत असलेला जिल्हा, पण अचानकच दो दो पाऊस अशा पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये झाला. परिस्थिती एवढी बिकट होती गेली. धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, कळंब या भागामध्ये नदी नाल्याला अतिशय मोठे पूर येऊन गेले. या पुरामध्ये शेतकऱ्यांचं जमीन वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, शेळ्या मेंढ्या कोंबड्या वाहून गेल्या, जरा घराची छप्पर पडली. अतिशय बेहाल अशी परिस्थिती झाली. जे शेतकरी भाजीपाल्याचं उत्पन्न घेतात, फुलशेतीचं उत्पन्न घेतात, त्यांच्या त्या पिकांचं नुकसान झालं. सोयाबीन सारखं महत्वाचं पीक हातातोंडाला आलं ते आता संपलंय. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की आम्ही प्रत्यक्ष चारही तालुक्याची पाहणी केली. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ज्या शेतकऱ्यांना 2 एकर पेक्षा क्षेत्र कमी आहे, ज्या शेतकऱ्यांना बिलकुल क्षेत्रच नाही, ज्यांचं घराचं छप्पर पडलंय, ज्यांची जनावरं शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या आणि ज्यांना कोणीच नाही, असे निराधार शेतकऱ्यांची आम्ही यादी केली आणि त्याला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काँग्रेस कमिटीच्या वतीनं, आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मदत केली. आमची मदत अतिशय तुटपुंजी आहे त्यांच्या त्या संकटापुढं, पण मदतीला धावून जाणं आम्हाला जाऊ वाटलं. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, आमचं मदत कार्य तर सुरूच आहे, पण या जिल्ह्यामध्ये दानशूर लोक आहेत. मोठ्या मोठ्या संघटना असतील, बँकेचं क्षेत्र, अनेक बँका या जिल्ह्यामध्ये आहेत, मोठे मोठे उद्योजक आहेत, मोठमोठ्या कंपनी आहेत. त्यांनी त्यांचा CSR फंडाचा उपयोग आता या मदत कार्यासाठी करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. कारण की संकट फार मोठं आहे. तुमच्या आमच्या छोट्या मोठ्या देण्या घेण्यानं त्यांचं बल होईल असं मी म्हणत नाही, पण कुठंतरी उभं राहायला त्यांना मदत होईल. कारण की शेवटी माणूस हा आशेवर जगत असतो. कुठली तरी आशा हाती आली म्हणजे तो कामाला लागतो, नव्यानं उभं राहण्याचं काम तो करतो. मला वाटतं त्यांना उभं करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. या ठिकाणी त्यांना धान्याची किट असेल, किराणा माल असेल, त्यांचा अंतरुण पांघरुण असेल, किंवा आता सोयाबीनचा सीझन तोंडाला आहे, जी काय थोडा बहुत माल मिळेल त्यासाठी त्यांना ताडपत्री लागेल, जी काय मदत लागेल, शैक्षणिक साहित्य लागेल त्यांच्या लेकरा बाळांसाठी, ते करणं आता गरजेचं आहे. दानशूर जिल्हा आहे आपला, मोठ्या ताकदीनं आपल्याला त्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात ती मदत झाली पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. आम्ही देखील दिवसरात्र त्या कामात आहोत. आमचे आदरणीय नेते विश्वजी कदम साहेब, बंटी पाटील साहेब, 2 दिवसात त्यांची मदत देखील या पूरग्रस्त भागात मिळणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या 4 तालुक्या व्यतिरिक्त दुसरे जे 4 तालुके आहेत आपले, त्या भागात देखील परिस्थिती वाईट आहे. सोयाबीन पीक पूर्णतः गेलेलं आहे. त्या भागात देखील छोटे मोठे शेतकरी आहेत, नदी नाले आहेत, काही ठिकाणी घरांना पडझड झाली आहे, काही ठिकाणी पाणी आलंय. त्यांनाही त्या त्या भागातील दानशूर लोकांनी पुढे येऊन मदत करावी. आज ही स्टंट करायची वेळ नाही, त्यांच्यासाठी उभं राहण्याची वेळ आहे. आणि मला वाटतं आपण सक्षम आहोत. आपला जिल्हा दानशूर आहे. आपण वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्र संकटाला आपण पहिल्यांदा धावून गेलो. ज्या ज्यावेळी संकट येतं धाराशिव जिल्हा पुढे असतो. आज संकट आपल्यावर आहे आणि आपण कुणाची वाट न बघता आपल्याला त्या लोकांच्या मदतीला धावून जावं, या ठिकाणी हेच आवाहन मी करतो.